असं आहे ना, या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे. देशात लोकशाही आहे, जरांगेशाही येणं शक्य नाही. तर मराठा आरक्षणाचा GR ओबीसी समाजावरती अन्याय करणारा मंत्री छगन भुजबळांची टीका. GR मधील नातेसंबंधांच्या शब्दावर भुजबळांचा आक्षेप. संभ्रम दूर करा, अन्यथा GR रद्द करा, भुजबळांची मागणी. तो ओबीसी सुद्धा मोठा लढा उभारू शकतात, सरकारला थेट इशारा. ते त्याच्या डोक्यातली ती खोड आहे, जरांगेशाही अमकं काही. त्याला वाटतं त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चालावं. भुजबळांना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे व्हावं असं वाटतं. भुजबळांनी केलेल्या टीकेला जरांगेंचं प्रत्युत्तर. सरकारनं काढलेल्या GR मध्ये कुठेही सरसकट असा उल्लेख नाही. ओबीसी नेत्यांनी GR नीट वाचावा, ओबीसींवरती अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांचा शब्द. हैदराबाद गॅझेटियर संदर्भातील GRला हायकोर्टात आव्हान. GR बेकायदा असल्यानं रद्द करण्याची मागणी. तर GR ओबीसींवरती अन्यायकारक नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण. दोन्ही भाऊ मनानं एकत्र आल्यासारखं दिसतंय. राज आणि उद्धव ठाकरेंची युतीबद्दल चर्चा सुरू. मनसेच्या बैठकीनंतर बाळा नांदगावकरांचं मोठं विधान. मनसेच्या अमेय खोपकरांचा कपिल शर्माला विनंतीवजा इशारा. द कपिल शर्मा शोमध्ये मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख न करता मुंबई असा उल्लेख करण्याची मागणी. सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती. सोलापूर धुळे महामार्ग पाण्याखाली. शहरात पुरामुळे झालेल्या नुकसानीची भीषण ड्रोन दृश्य समोर. 7 महिन्यांच्या चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकल्यानं मृत्यू. बीडच्या काटवटवाडीतली धक्कादायक घटना. घशात चॉकलेट अडकून श्वास कोंडून चिमुकलीचा मृत्यू. नेपाळ हिंसाचारादरम्यान तब्बल 15,000 कैदी फरार. कैदी भारतात येण्याची भीती. नेपाळ भारत सीमेवर हाय अलर्ट जारी. मंत्री छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या GR वरनं थेट सरकारवरती सवाल उपस्थित केलेत. GR बाबत मुख्यमंत्र्यांचा हेतू चांगला असेल, मात्र हे फार अडचणीचं होणार आहे असं जाणकारांचं मत असल्याचं भुजबळांनी म्हटलंय. तर सरकारचा GR ओबीसींवरती अन्यायकारक असून जरांगेंनी GR मधनं पात्र शब्द काढायला लावला. सोबतच नातेसंबंध आणि नातेवाईक यात फरक आहे. GR मुळे कुळ शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली नाही असंही भुजबळांनी म्हटलंय. तर भुजबळांच्या टीकेला जरांगेंनी उत्तरही दिलंय. या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये जरांगेशाही अजून यायची आहे, ती अजिबात येणं शक्य नाही. बाकीच्या राज्यांमध्ये देशांमध्ये आजूबाजूला गडबड होते आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान एवढं मजबूत आहे की त्यांनी आपल्या अनेक राज्यांना, अनेक भाषांना, अनेक जातींना, अनेक धर्मांना एकत्रित बांधून ठेवून ही लोकशाही जी आहे आतापर्यंत जपलेली आहे. त्यामुळे जरांगेशाही येण्याची सुद्धा मात्र शक्यता नाही. ते त्याच्या डोक्यातली ती खोड येते, जरांगेशाही अमकं काही. त्याला वाटतं त्याच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चालावं. असं दुष्ट विचाराचा ओबीसीला नेता लाभला आहे की जो आता बंजारा समाजही आरक्षणात जाऊ देत नाही, तो परत मायक्रो ओबीसी जाऊ देत नाही, धनगराच्या ST आरक्षणाच्या बद्दलचंही बोलत नाही. फक्त वेगळे चॉकलेट देऊन नेते वेगळ्या कामाला लावले. अशी त्याची एक वेगळी वागण्याची पद्धत आहे. केवळ शपथपत्राच्या आधारे जातीचा निर्णय घेणे हे भारतात कुठेही मान्य नाही. आरक्षणासारख्या संवैधानिक विषयावर अशा प्रक्रियेचा अवलंब करणे धोकादायक आहे. आणि म्हणून त्या सगळ्याचा विचार करून 2/9/25चा निर्णय जो आहे त्याच्यातली संदिग्धता दूर करावी किंवा मागे घ्यावा. अन्यथा राज्यामध्ये तणाव आणि अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे.
2000 जे 16% आरक्षण आहे 1994 ते पण मागं घ्या, ते पण मागं घ्या मग, कारण त्याच्यामुळं सुद्धा तणाव होऊ शकतो ना. मग ते तर आमचं होतं तरी आम्ही खाऊ दिलं. आता इतर हे जे आर आमच्या हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे काढला आहे आणि बाकीचे जे आर कोणाला आधारही दिलेला नाही. 180 जातीच्या 450 जाती झाल्या कशा हे सुद्धा सरकारनं मराठ्यांना आता सांगणं मग गरजेचं आहे. जर आता छगन भुजबळला ओबीसीचं वाटोळंच करायचं त्याने जर ठरवलंच तर मग मराठ्यांना, दलित मुस्लिमांना, आदिवासीला, आम्हाला ह्या लोकांना माहिती पाहिजे आता की 180 जातीच्या 350-400 जाती झाल्या कशा. एवढं सगळं केल्यानंतर हैदराबाद येतच कुठून? आता कशासाठी आलं आहे? तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुणबी नोंदी शोधायचं काम. आता ज्यांना मिळाल्या नाहीत कुणबी नोंदी, त्यांच्यासाठी जे मराठा आहेत त्यांच्यासाठी हा नवीन रास्ता शोधलेला आहे असं आमचं म्हणणं आहे. या निर्णयामध्ये रिलेशन म्हणजे नाते संबंध हा शब्द वापरला आहे, नातेसंबंध. मात्र सरकारच्या 2000 सालच्या अधिनियमामध्ये 2000 सालच्या अधिनियमामध्ये रिलेटिव्ह नातेवाईक याची व्याख्या स्पष्ट करण्यात आलेली आहे. रिलेटिव्ह म्हणजे काय, नातेवाईक म्हणजे काय, इथे हा शब्द नाही वापरला. काय वापरला? रिलेशन. आणि मग हा नातेसंबंध रिलेशन हा अतिशय अस्पष्ट, त्यात पितृकुळ, मातृकुळ, दत्तक ह्या सर्वांचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे दूरच्या शेकडो लोकांच्या शपथपत्राच्या आधारे जात निश्चित केले जाऊ शकते, हे धोकादायक आहे. तर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकारनं काढलेल्या GR-वरनं ओबीसी नेते चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र दिसतंय. ओबीसी उपसमितीच्या बैठकीत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी मराठा समाजाला याआधी दिल्या गेलेल्या कुणबी प्रमाणपत्रांसंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी केली आहे. त्यावरनं जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. तरी ओबीसी समाजाने मोठं मन दाखवून कुणबीच्या नोंदीच्या संदर्भामध्ये ज्या ऑलरेडी आहेत त्याच्याबद्दल आमचं कुठलंही मत नाही, पण कुठलेही अवैध दाखले दिले जाऊ नये, कुठल्याही प्रकारचे सरसकट दाखले दिले जाऊ नये आणि आतापर्यंत जे दाखले दिले आहेत त्याची श्वेतपत्रिका काढावी, त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये पडताळणी करावी, अशा प्रकारची ठाम भूमिका देखील आम्ही घेतलेली आहे. शेवटी मराठ्यांची बाजू आली, मराठ्यांचा समाज मोठा व्हायला लागला तर हे लोक त्यांची जात दाखवतात आणि आपल्या मतावर निवडून येऊन आपल्या मताचा वापर करून घेऊन आपल्याच विरोधात विष कालवण्याचं काम करतात. म्हणून मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आणि सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी, बीड जिल्ह्यातल्याही सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी विचार करणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी जात महत्त्वाची आहे. आता जात आणि जातीचे लेकरं आणि तो GR जिवंत ठेवणं आपली जबाबदारी, सगळ्यांनी एकजुटीने एका बाजूनं राहून हे मिळवणं गरजेचं आहे. आणि या नव्या GR-मुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंनी घेतली आहे. यावरनं विजय वडेट्टीवारांनी निशाणा साधलाय आणि तायवाडेंनी सरकारी चष्मा घातल्याचा टोलाही लगावलाय. त्यांचा अभ्यास फार विद्वान आहेत, त्यांचा अभ्यास फार मोठा आहे, त्यामुळे त्यांच्या चष्म्यातून त्यांनी आता सरकारी चष्मा घातला आहे. एखाद्या गाईला, जनावराला जर हिरवा चष्मा घातला तर सगळं ते सुकलेलं गवत हिरवं दिसतं. कदाचित तो प्रकार असू शकतो, त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही. त्याच्यामुळेच मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही सरकारकडनं 58 शासन निर्णय काढून घेतलेले आहेत, ज्याचा फायदा आज ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि जनसामान्य माणसाला होत आहे. मागच्या 75 वर्षात हे शासन निर्णय काय नाही निघाले. जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष करून आम्ही समाजाचे प्रश्न सोडवित असतो. मग त्यांच्या चष्म्यातून बघण्याचं काय आलेलं आहे?